हॅलो गाईज, खूप दिवसानंतर तुम्ही भेटत असाल मला. आज 15 डिसेंबर खूप रिफ्लेक्ट होत आहे आणि आजचा दिवस खूप मस्त होता. आज खूप दिवसानंतर कॉलेजला गेलो आहे मी ID कार्ड आणायला आणि थोडंसं जरा चांगलं दिसत असेल तुम्हाला, कारण खूप दिवसानंतर आलो आहे मी थोडं बाहेर आणि थोडं जरा आज डोकं जरा जास्त जाम आहे, तब्येत बरी नाही माझी. बाकी तुम्ही काय चाललं, तुमच्या आयुष्यात सर्व मस्तच असेल. मी सध्या काय चाललं थोडं जरा कन्फ्युज्ड आहे. पण माझे MBAचे पेपर आणि MBAचे पेपर आत्ताच आहे रिसेंटली थोड्या दिवसामध्ये, आणि माझ्याकडे टाईम नाही आहे थोडं पण. मला CMAचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यात बहिणीचं लग्नाचं करायचं. मला डोकं डन सीन झालं आहे आपला. त्याच्यामुळे माझा एक पण व्लॉग येत नाही, तर तुम्ही थोडं जरा ॲडजस्ट करून घ्या. माझे जे 30-32 सबस्क्रायबर्स, माझ्यासोबत एक हुशार आहे, ती खूप हुशार आहे. तिला आवडते हेझलनट फ्रॅपे, आणि हेझलनट फ्रॅपे थोडं जरा जास्त डार्क आहे. तुम्हाला एकदा लोकेशन चेक करता का तुम्ही? माझ्या समोरचा जो व्ह्यू आहे हे हुशार बा, हे दिसले का? ही माझी मैत्रीण आहे. ही जर माझं काही खरं नाही. तुम्ही बरे हेडफोन लावले तेच बरे, म्हणून मी हळूहळू बोलायला लागतं. मला उद्या मुंबईला जायचं आहे, पण मग मला समजत नाही जाऊ का नको क्लासच्या ऑफिसला. तर मी बघतोय आय शुड गो ऑर नॉट, कारण माझं काम होतं का नाही फिक्स नाही आहे. कारण 15 तारीख आज लास्ट होती आणि त्याच्यामुळे काही सांगता नाही येत आपल्याला. आणि बरं वाटतं मला लय दिवसानंतर बघून. माझ्या एका मित्राने मला सकाळी सकाळी शॉट दिला आहे. आता काय सांगू त्याला. निखिल नाटे, तुम्ही ओळखतच असाल, माझा जुना मित्र. सकाळी सकाळी शॉट दिला आहे मला, जसं डोकं डायरेक्ट इथून दुखतं आहे माणसं इथून इथून. एवढं पण टाईमावर शॉट नाही देऊ माणसाने जेवढं त्याने दिलं आहे. एवढं अनएक्सपेक्टेड होतं ते माझ्यासाठी. आणि बाकी सांगायचं झालं तर सध्या शांतताच चालू आहे. सध्या एवढं काही असं खूप जोरजोरात काही एक्साइटमेंटमध्ये कुठं फिरायला पण नाही गेलो मी एवढ्यामध्ये. आणि तुम्हाला एक थोडं एक्सपिरियन्स सांगतो थोडे रिसेंटलीचे. काल आम्ही गेलो होतो कलिस्टोला, देन तिथून आम्ही गेलो थोडंसं ड्राईव्हला गेलेलो बॅकवॉटर साईडला, आणि त्यात आम्हाला फुल तुटते तारे दिसले का. आणि 1, 2 नाही 3 तुटते तारे दिसले, ते बी एवढ्या भारी कंपनीमध्ये होतो मी. तर ते खूप वेगळा एक्सपिरियन्स होता तो. त्याची क्लिप नाही काढली मी, नाही तर टाकली असती. पोस्ट टाकेन मी. वो पोस्ट कब डालने वाली तू? हां, तर पोस्ट टाकायची आपल्याला त्याची. अजून त्याच्यानंतर आदल्या दिवशी आपण साक्षीला भेटलो संगमनेरी. ती पण मस्त आहे, पण ती बिझी आज. अजून आज समीरला नाही भेटलो आपण, त्याच्यामुळे थोडं जरा बिचारायला राग आला असेल, पण ठीक आहे. नाही जेवढं कोणीच नाही ते व्लॉग करायला.
डायटिंग तर चालू आहे माझं, पण मग काय मी काय वाटत नाही मी डायटिंग करते. माझं किती पण काय बरं असंच दिसतो मी, किती पण काही पण करा. बाकी राहिला विषय, एवढे भारी लोक भेटले मला. म्हणजे एक हर्षल दादा झाला, पियुषर झाली, अजून एक आपली मॅडम, अजून खूप असे भारी भारी लोक भेटले की ज्याच्यामुळे मी खुश आहे सध्या. आणि शूटला नाही, माझ्यासाठी थोडंसं वेगळा एक्सपिरियन्स आहे, कारण माझे रोजचं जे घनघन चालू आहे त्याच्यापासून थोडंसं काहीतरी वेगळं आहे ते. त्याच्यामुळे मी शूटला तो काहीतरी वेगळा हॉबी ट्राय करतो. अजून मस्त सगळे सकाळी आज पॅकिंग केली आहे 5 वाजता उठून, त्याच्यामुळं मला एकदम भारी वाटतं. आता एक हुशार मला सोडून जाणार आहे 10 दिवसासाठी, पण ठीक आहे, त्या हुशारचं काहीतरी करायला लागेल मला. 10 दिवस कोणी सोडून जातं का मला? असं काहीच नाही करू शकत मी त्याच्यामध्ये. अजून तुम्हाला काय सांगू शकतो मी आता, एवढ्या दिवसांनी भेटतं का मलाच असं एकदम भारी वाटतं आहे. पण मग थोडंसं जरा भीती वाटते, थोडं असं झालं नाही, आपण कम्फर्टेबलच आहे तसं पण मग तरी तुम्हाला आज माझं आय कार्ड आलं आहे, आय कार्ड दाखवतो. बघा माझं आय कार्ड, 1 सेमिस्टर नंतर आय कार्ड घेतलं आहे मी माझ्या कॉलेजमधून. मला 5 मिनटं वेळ नाही भेटला इतकं 6 महिन्यामध्ये. आणि वेळच नाही भेटला मला. काय झालं? यार असं सगळं चालू असताना आता इथून पुढं थोडं शांतता घेऊ आपण, पण बघू. आज खूप दिवसानंतर तेजस भेटला, तो तिकडे आहे ठिकाण नागपूरला. सॉरी. बाकी काय सांगू मी तुम्हाला आता. बाकी आता थोडं अभ्यासाचे दिवस आलेत, करून घे थोडा दिवस अभ्यास, आणि थोडं हेल्थची पण काळजी घ्यायला लागेल आपल्याला. काय बघते तू? अरे काय बघते? क्या देख रही? इतना इंटरेस्टिंग है? बंदा इंटरेस्टिंग है भाई. वाह यार, गुड गुड. माझा भी रहा बेचारा बीच बीच में. माझा ब्लॉग चालू आहे, पता है. 8 मिनिट झालं रेकॉर्ड करून माझे. बघ तू यूट्यूबला, तुझ्यासाठी काहीतरी बोललोय मी. यूट्यूबला तू पागल है? यूट्यूब पे क्यों डालना है? 30 सबस्क्रायबर आहे मेरे. फिर भी टाकू आपण, खूप दिवस झाले मी काहीच टाकलं नहीं. मैं बात कर रहा हूँ उनसे, मेरे सब्सक्राइबर से. उनको मेरा थोड़ा बता रहा हूँ ना क्या चल रहा है क्या नहीं. अब तू इंटरेस्टेड सब्सक्राइबर नहीं आता तो क्या हुआ? what the guys, you just don't take. आना है देखो मेरे ब्लॉग में. नहीं हाँ ओके, मैं वायरल हो जाऊंगा, मुझे नहीं. हिच्यासोबत मला टाकायचे आहेत व्हिडिओज, पण मग नको, ही ती घाबरून जाईल माझ्यासोबत व्हिडिओज टाकून. इतने वायरल हो जाएंगे ना, माँ कसम, सच में कह रहा हूँ. मेरे घर वाले बोलोगे तो फॉर श्योर. हाँ, क्योंकि हमारा बॉन्ड कुछ ज़्यादा ही टॉम एंड जेरी हो गया अभी. हर चीज़ पे, हर चीज़ पे भाई, हर चीज़ पे.
मेरे को हर रील देख के तू याद आती है उसमें। अगर हम भी बना सकते हैं ना वैसी सारी रील्स तो चलेंगे भी हम मस्त, पता है देखो। फिर हम चलेंगे भी मस्त, हमें जगह भी बहुत सही सही पता है। मस्त हर जगह पे कंटेंट शूट कर सकते हैं हम। क्रिएटिविटी तो भर भर के है हमने। चला पढ़ने दे। असंच आहे काहीच, इथं आपलं काही चालत नाही. प्रॉम्प्ट इंजीनियरिंग मैंने भी की थी. कम्युनिकेशन इज द की मैन, हर जगह। कम्युनिकेशन इज द की. ये ब्लॉग में कैसी कैसी आवाजें जा रही है. छी गंदा गाइज पिंपल हो गया गाइस। मम्मी तू टीव्हीला मम्मी तू टीव्हीला बघणार आहे त्याच्यामुळे सॉरी. असं काहीच नाही. तुझा मुलगा खूप नहीं, मैं रॉ व्लॉग डालता हूँ. क्या बोला? मैं रॉ व्लॉग डालता हूँ पूरा. मम्मी टीवी पे देखती है ना, फिर मम्मी से बातें कर रहा हूँ मैं. टाइम नहीं मिलता ना घर पे. ओके ओके ठीक है. 5-10 मिनटं आहे ना. ओके 2 मिनटं फक्त. काहीच 11 मिनटं 35 सेकंद झाले आपल्याला. तर आपल्याला थोडं आवरायला लागेल. त्यांचा क्लोजिंगचा टाईम झाला आहे. पण मग असंच आपण सोबत राहू, काही ना काही टाकत राहू. गुड नाईट बाबा, टाटा. गुड नाईट म्हणते मला, म्हणजे हे पण मला सोडून चालले. हां खुदा हाफिज शब्बा. Where is my specs? यही सब चीज़ें. झालं का बिल पे करून देशील. ठीक आहे गाईज. बाय करायचं आहे का तुला माझ्या ब्लॉगमध्ये? बाय बाय. करू बाय. थोडीशी स्नेक पिक. हे बघा गाईज, हे बघा ही हुशार. बाय गाईज. थँक्यू तुम्ही एवढं लांबपर्यंत बघितलं असेल. बाकी लाईक शेअर सबस्क्राईबचं काय घेणं देणं नाही आपल्याला, कारण आपण खूप मनापासून करतो आहे सध्या. हे बघा तुम्हाला दाखवू का, इतकं सेक्सी कॅफे. इकडं मस्त सिटिंगला जागा आहे. आणि तुम्हाला एक काहीतरी दाखवतो. हे बघा मम्मी आणि ही माझी हुशार. ही ना माझं ऐकत नाही, पण मग आता ऐकते थोडं थोडं कधी कधी. पण खूप चांगली आहे गायची. अशी मैत्रीण सगळ्यांना भेटली पाहिजे. हां सगळे इतके चांगले नाही ना. आता ते माहिती आहे मला, पण मग तरी भेटलं पाहिजे. सगळ्यांना कसं भेटणार? सगळे चांगले नाही भाई, मग सगळे खुश राहतील. पण सगळे चांगले पण नाही. पहिले चांगले बना, मग चांगली मैत्रीण भेटेल. गाइच रुला दिया गाइच. नहीं, वो टट्टी मैं रोता नहीं हूँ ना. लड़के रोते नहीं है गाइच. रुलाता है तुम्हारे को, है ना? ऐसे मत बोलो, मम्मी सुन लेगी यार. सुनो सुनो आंटी. भाई तू मम्मी से बातें करनी हो ना, मेरे यूट्यूब चैनल पे आई हो. मेरी मम्मी सुनती है. सुनता नहीं है आंटी. तबीयत का ध्यान नहीं रखता है ये बिल्कुल भी. आप थोड़ा ध्यान रखो. मम्मी आहे ना, मम्मी काळजी घेईलच मला. पण तरी पण जास्त काळजी घ्या याची. याला खूप गरज आहे. नाही मम्मी, मी ठीक थोडंसं काहीतरी झालं आहे. पण मग ठीक आहे, सांगतो तुला मी कधीतरी तुझी तब्येत बरी झाल्यावर. बाय.